कोरोना ब्रदर, तो किडा जर तुम्हाला चावला असता ना तर तुम्हाला तुमचा फादर आठवला असता. जास्त बोलू नका. हाय हाय. ए बस आता. एक काम कर, जा पटकन जाऊन डॉक्टरला दाखवून ये. आणि चालत नको जाऊ, चावी घेऊन जाई. नाही तर चल, आपण येतो तुझ्यासोबत. चल. ब्रो, मला काय वाटतं म्हणजे घरात लय रिकाम टेकडी माणसं आहेत ना, त्यांना पाठव की माझ्या बरोबर. हा म्हणजे म्हणजे या ना तसं बी काय काम आहे, पाठव की माझ्या बरोबर. युअर राईट वस्तार्या. तशी पण यांना लोकांची सेवा करून स्वतःच्या पापाचं प्रायश्चित करण्याची आम्ही संधी मिळाली. काय प्रिन्स सरकार, बरोबर ना? हो हो, अगदी. नाही म्हणजे आम्हाला आमच्या पापांचं प्रायश्चित्त करायचंय. हा ये ये. कोरोना बॉस, म्हणजे मी पण येऊ ना तुमच्यासोबत? हा चल के. बॉस, मला पण याने प्रायश्चित्त करायचंय. माझ्यावर लागलेले कलंक सगळे पुसून टाकायचे आणि राजकारणात याने पुन्हा नव्याने सक्रिय व्हायचंय. मी पण येतो. हा, राजकारण घाल चुलीत. म्हणजे आता तुमच्या पापाचा आडा मस्तपैकी वॉशिंग पावडर टाकतो आणि चकाचक एकदम धुवून देतो. हा, चला चला चला. बघवत नाहीये मला, हे बघवत नाहीये. बघितलंस कसं दावणीला लावले माझ्या नवऱ्याला. मुद्दाम त्रास देतात, घडोघडी माझा आणि माझ्या नवऱ्याचा अपमान करतात मुद्दाम. हे सगळं लवकरात थांबलं पाहिजे. मला हे सहन होत नाहीये मोहिनी. थोडा धीर धर, अजून काहीच दिवस. मग बघ सगळ्यांना कसं तुझ्या पायाशी आणते ते. माझ्या रक्तपित्याला दिलेलं वचन मी लवकरच पूर्ण करीन. हे बघ, आपण आहे ना चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. वाटतं नाक कापावं लागलं तरी चालेल, पण चांगल्या डॉक्टरकडे जाऊ. हो कोरोना भाऊ, आहेत का माणसाने इतकी बडबड नसती करायची. सांगू का, शिवाला सांगू? नाही, मी आपलं सहज बोललो. हा हो. अहो, पुढे पुढे कुठं करतंय? नोकर माणसाने असं पुढे पुढे नसतं करायचं. गाडीत कुठे शिरतंय? नोकर माणसाने दरवाजा उघडायचा असतो मालकासाठी, मालकांच्या पाहुण्यांसाठी. मालकांचे पाहुणे तुम्ही? अरे एक टाइम खायचे वांदे यांचे आणि